महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी। अंगणवाडी सेविकांचे काम होणार आता हलके। पाहूया बातमी सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। AI अंगणवाडीत नेमके काय आहे? बालकांना VR सेटद्वारे शिकवण आणि त्यांची पोषण ट्रॅकरची माहिती AI द्वारे साठवून मुलांच्या आरोग्याबद्दल सल्ला देणे असे काम AI अंगणवाडीत चालते, अशी माहिती नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली। या वयात मुलांचा मेंदू जास्तीत जास्त विकसित होतो। या वयात मुलांच्या मेंदूला अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभूती देता येते, ते लक्षात राहतात। टीव्हीवर काही बघितलं तर इतकं लक्षात राहणार नाही, असेही ते म्हणाले। नागपूर जिल्ह्यातील वडधामणगाव गावातील अंगणवाडीत ही देशातील पहिली अंगणवाडी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारी अंगणवाडी असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे। यामुळे आपल्यावरील कामाचा भार काही प्रमाणात कमी होईल, असे अंगणवाडी सेविका सरोज कुकडे यांना वाटत आहे। त्या म्हणतात, आधी मुलगा कुठल्या वजन गटात बसतो हे आम्हाला पुस्तकावरून AI काढायला लागायचे, पण आता हे काम AI द्वारे आपोआप होईल। पण 3 ते 6 वयोगटातील मुलांचा मेंदू विकसित होत असतो। या वयात मुलांना जास्तीत जास्त निसर्गातून कसं शिक्षण देता येईल, असेही याकडे लक्ष देण्यात आले आहे। गरीब मुलांना सुविधा मिळत नाहीत, त्यांना एक जागतिक दर्जाची सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे। या दर्जाच्या सुविधा त्यांना दिल्यास तर चांगली प्रगती होईल। त्यामुळे AI अंगणवाडी सुरू करण्यात आली, असेही कैलास घोडके सांगतात। इतक्या लहान वयात VR सेट वापरण्याची परवानगी नाही। गरीब मुलांना सुविधा देण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी करत असल्याचे अधिकारी सांगत असले तरी इतक्या कमी वयात मुलांना VR सेट लावून मुलांचे आरोग्य धोक्यात टाकले जात आहे, असा प्रश्न आहे।